नमस्कार. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपल्या देशात व्हीआयपी मूव्हमेंटसाठी सामान्य जनतेला तासनतास रस्त्यावर रोखून धरण्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. पण बेंगळुरूमधून या व्हीआयपी संस्कृतीचे भयानक आणि डोळे उघडणारे रूप समोर आले आहे. ओल्ड एअरपोर्ट रोडजवळ राज्यपालांच्या ताफ्यासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅफिक जॅममध्ये एक गर्भवती महिला आणि तिचा पती अडकले. अचानक महिलेची प्रकृती बिघडल्याने आणि बराच वेळ ट्रॅफिक सुटत नसल्याने हताश झालेल्या पतीने थेट रस्त्यावरच बसून पोलिसांकडे साकडे घातले. सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा संपूर्ण प्रकार नक्की वाचा. बेंगळुरूच्या ओल्ड एअरपोर्ट रोडवर राज्यपालांचा ताफा जाणार असल्याने वाहतूक रोखण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शींच्या मते यामुळे सुमारे 30 मिनिटे वाहतूक कोंडी झाली होती. याच कोंडीत एका व्यक्तीची गर्भवती पत्नी अडकली आणि तिची तब्येत अचानक खालावली. पत्नीची बिघडती अवस्था पाहून पती प्रचंड घाबरला. बराच वेळ विनंती करूनही ट्रॅफिक सुटत नसल्याने त्या व्यक्तीचा संयम सुटला. तो गाडीतून उतरला आणि थेट रस्त्यावरच ठाण मांडून बसला. माझी पत्नी गर्भवती आहे, तिची प्रकृती खालावते आहे, आम्हाला जाऊ द्या, अशी हाक तो ट्रॅफिक पोलिसांना मारू लागला. हा व्हिडिओ आणि घटना आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर बेंगळुरू वाहतूक पोलिसांनी आपली बाजू मांडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मिनिटे वाहतूक कोंडी झाल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आता एका एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे.